this video, we learn about the phenomena of mirage and rainbow. What is meant by mirage? Mirage is a simple example of refraction of light and total internal reflection of light. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्या एक्झाम्पल मध्ये मिराज म्हणजे मृगजळ याविषयी बघणार आहोत. इथं तुम्हाला एक ट्री दिलेला आहे, आणखीन एक ऑब्झर्वर आहे. तर इथं काय होतं, तर सनलाइट पासून येणारे जे रेज आहेत त्याच्यामुळं जो खालचा ग्राउंड प्लेस आहे, जमीन आहे, ती काय होते, हॉट होते. आणि त्यामुळं तो हॉट सरफेस झाल्यामुळं तिथली जी एअर आहे ते रेअर मीडियम व्हायला लागतं. म्हणजेच लाईट रेज जो आहे हा वरील डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये इंटर होत आहे. मग ज्या वेळेला लाईट रेज डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये एंटर होतात त्यावेळेला काही लाईट रेजचं रिफ्रॅक्शन तर काहीचं रिफ्लेक्शन होत असतं. आणि अशा एका अँगलला त्याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. आणि ज्या वेळेला हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं त्यावेळेला आपल्याला त्या ऑब्जेक्टचे जे रेज आहेत ते त्या इमेज पासूनच, जी इन्व्हर्टेड इमेज आहे त्या इमेज पासूनच येतात असं अपीअरन्स होतो, असं आपल्याला भासतं. आणि त्याच ठिकाणी ही जी इन्व्हर्टेड इमेज आहे त्या ठिकाणी आपल्याला मृगजळाचा भास होतो. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी मिरॅज दिसून येतं. तर इथं बघा की फिनॉमिना रिलेटेड टू रिफ्रॅक्शन, की मिरॅज घडत असताना ज्या वेळेला आपल्याला ह्या मिरॅजचा अपीअरन्स दिसून येतो, मृगजळाचा भास होतो, त्यावेळेला नेमकं काय होतं, तर हॉट एअर क्लोज टू द सरफेस ऑफ द सँड इज लेस डेन्स. आता हे जे मिरॅज आहे हे शक्यतो आपल्याला डेझर्ट मध्ये दिसून येतं. आणि त्यामुळं की जी सँडच्या लगत असलेली जी हवा आहे ती विरळ होते, म्हणजेच रेअर होते, म्हणजेच ते रेअर मीडियम होतं, म्हणजेच ते लेन्स डेन्सर होतं. When this hot air meets the layers of denser, cooler air, the light rays get bent. म्हणजे ज्या वेळेला लाईट रेज ह्या डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये पास होतो त्यावेळेला तो बेंट होतो, रिफ्रॅक्शन टेक प्लेस होतं. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा जो आहे हाही या ठिकाणी ज्या वेळेला लाईट रेज पास होतात त्यावेळेला चेंज होत जातो. When incident light rays passes the critical angle, the total internal reflection results. ह्याच्यामध्ये घडणारा महत्वाचा पॉइंट म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं आणि त्याच वेळेला ही जी पडणारी त्या ऑब्जेक्टची इमेज आहे त्या इमेज पासून आपल्याला रेज आल्यासारखे वाटतात. आणि त्या ठिकाणी आपल्याला ह्या मृगजळाचा म्हणजे मिरॅजचा काय होतो, भास होतो. इथे एक आपल्याला व्हेरी नाईस एक्झाम्पल दिलेलं आहे की इन द डेझर्ट रिजन हाऊ द मिरॅज टेक प्लेस. हे मिरॅज ज्या वेळेला दिसून येतं त्यावेळेला इथं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कशा पद्धतीनं होतं आणि मग ती जी पडणारी जी इमेज आहे, जी इन्व्हर्टेड इमेज आहे त्या ठिकाणी आपल्याला ह्या मिरॅजचा म्हणजे मृगजळाचा त्या ठिकाणी वरती असलेल्या आकाशाचं सुद्धा प्रतिबिंब त्याच्यामध्ये मिक्सिंग होतं आणि आपल्याला त्या ठिकाणी पाणी वाटतं आणि ह्या मृगजळाचा म्हणजेच मिरॅजचा आपल्याला भास होतो. Now we learn the second example of total internal reflection, that is formation of rainbows. परंतु हे रेनबोज फॉर्म होण्यापूर्वी हे मिरॅज कसं फॉर्म होतं हे आपण आणखीन एकदा बघूया. The mirages are caused by light refraction. Light bends when passing through the different mediums. High temperature on a hot summer day will hit the ground. The ground warms the air that's slightly just above it. The light from the sun passes between those different temperature level of air. It bends, therefore creating a mirage. म्हणजे हे मिरॅज घडत असताना लाईट रेज डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये पास होतात. हे पासिंग होत असताना लाईट रेज बेंड होतात, त्यांचं रिफ्रॅक्टिंग इंडेक्स आहे हा चेंज होतो आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडून आल्यामुळं आपल्याला या ठिकाणी मिरॅज फॉर्म झालेलं दिसून येतं. आता आपण एका सेकंड एक्झाम्पल कडे जाऊया. हाऊ द रेनबोज आर
फॉर्म्ड. बघा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला रेनबो दिसून येतो आणि हा रेनबो बघायला आपण नेहमीच उत्सुक असतो. पण दररोजच आपल्याला हा रेनबो दिसून येतो का? कधीतरीच आपल्याला हे सुंदर असं दृश्य बघायला मिळतं. मग काय घडत असेल? हे रेनबो म्हणजे नेमकं काय असेल? तर त्यात बघा की ज्या वेळेला लाईट रेज प्रिझम मधून पास होतो त्यावेळेला त्याचं 7 कलर्स मध्ये डिस्पर्शन होतं. मग इथं सुद्धा पावसाचा जो वॉटर ड्रॉपलेट आहे, पावसाचा जो थेंब आहे, तो ह्या प्रिझम सारखा ऍक्ट करायला लागतो. आणि याच्यामधून जेव्हा लाईट रेज पास होतील, ह्या वॉटर ड्रॉपलेट मधून ज्या वेळेला लाईट रेज पास होतील त्यावेळेला त्याचं सगळ्यात पहिल्यांदा काय होणार? तर रिफ्रॅक्शन होणार. म्हणजे तो आपला पाथ चेंज होणार. त्याचा पाथ चेंज झाला की मग त्याचं काय होतं? 7 कलर मध्ये डिस्पर्शन होतं. हे डिस्पर्शन झाल्यानंतर त्याचं परत अंतर्गत इंटरनली टोटल रिफ्लेक्शन घडून येतं. आणि ह्या 7 रंगांचं इंटरनल रिफ्लेक्शन घडून आल्यानंतर हे जे 7 रंग आहेत आता हे परत एअरमध्ये पास होतात. परत एअरमध्ये पास होतात म्हणजे अगेन देअर इज अ रिफ्रॅक्शन. म्हणजेच रेनबो फॉर्मेशन होत असताना सनलाईट वॉटर ड्रॉपलेटमध्ये एंटर होतो. वॉटर ड्रॉपलेटमध्ये एंटर झाल्यानंतर त्याचं सगळ्यात पहिल्यांदा रिफ्रॅक्शन होतं, मग डिस्पर्शन होतं. मग डिस्पर्शन झाल्यानंतर हे जे 7 कलर्स आहेत त्याचं इंटरनली रिफ्लेक्शन होतं आणि हे इंटरनली रिफ्लेक्शन झालेल्या रेजचं परत बाहेर हवेमध्ये रिफ्रॅक्शन घडून येतं आणि आपल्याला हे 7 कलर्सचं एक सुंदर असा फिनॉमिना आपल्याला ह्या आकाशामध्ये दिसून येतो. बघा, इथेही तुम्हाला हेच दिलेलं आहे की सनलाईटचा जो रे आहे या वॉटर ड्रॉपलेटमध्ये इन्सर्ट होतो. वॉटर ड्रॉपलेटमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर त्याचं रिफ्रॅक्शन होतं. रिफ्रॅक्शन होत असतानाच त्याचं डिस्पर्शन होतं. 7 कलर्समध्ये हा रे डिवाइड झालेला आहे, सेपरेट झालेला आहे. हा सेपरेट झालेला जो रे आहे ह्याचं परत काय झालेलं आहे? इंटरनली टोटली रिफ्लेक्शन झालेलं आहे. आणि हे जे रिफ्लेक्शन 7 कलरमध्ये झालेलं आहे तो जो 7 कलरमध्ये रिफ्लेक्शन झालेले हे जे रेज आहेत आता हे परत ह्या वातावरणामध्ये बाहेर पडणार आहेत, पास होणार आहेत आणि या एअरमध्ये पास होत असताना अगेन त्यांचं मीडियम बदलल्यामुळं अगेन रिफ्रॅक्शन होतं आणि आपल्याला सुंदर असा काय होतो? एक रेनबो आपल्याला बघायला मिळतो.